नमस्कार, मी आकाश रायते. हे माझे वडील रावसाहेब तुकाराम रायते. यांना 30 मे रोजी अचानक जेवण करत असतानाच पॅरालिसिस झाला. त्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट करून मेंदूचे न्यूरोसर्जन वगैरे एमडी त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून एक 8-10 दिवसामध्ये डॉक्टरांकडून ओपिनियन घेतले की आपल्याला कोणतं हॉस्पिटल योग्य राहील. तर 3-4 ठिकाणाहून असं आपल्याला ओपिनियन आलं की रायते पॅरालिसिस सेंटर हा खूप चांगला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हे ट्रीट करतात. जसे की ॲक्युपंक्चर असेल, फिजिओथेरपी असेल, पंचकर्म असेल, या सर्व गोष्टी या खूप काळजीपूर्वक करतात. आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सजेस्ट केल्यानंतर ज्यावेळेस पप्पांना आणलं त्यावेळेस ते अक्षरशः स्ट्रेचरवरती आणलं होतं. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हते. बोलण्यामध्ये थोडेसे तोंड पण फेस पण या साईडने राईट साईडने थोडासा हे होता, वाकडा होता. त्यांनी ते पूर्ण ॲक्युपंक्चरने क्लिअर केलं आणि कमीत कमी पप्पा म्हणजे प्रॉपरली स्टिकवरती वॉकरवरती चालायला जे लागले ते 22 दिवसानंतर लागले. म्हणजे एवढी सारी खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केल्यानंतर इम्प्रूव्हमेंट आलेली आहे. रायते पॅरालिसिस सेंटरचे ओनर आणि डॉक्टर विशाल रायते सर यांनी ज्या पद्धतीने ट्रीट केलं, पेशंटला कसं हँडल करायचं, काय करायचं हे पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. आणि आज त्यांचं मी खूप खूप आभार मानणार आहे. कारण की ज्या पद्धतीने पहिले पप्पा ज्या पद्धतीने चालायचे किंवा जे चालण्याचे म्हणजे त्यांचा जो रुबाब होता गावामध्ये चालणे वगैरे, ही गोष्ट परत कमबॅक करून त्यांनी परत तशीच दिलेली आम्हाला. मी आलो त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं आणि मला चालता पण येत नव्हतं काहीच. टेचरवर आलो, नंतर मग मी 15 दिवसानंतर थोडं थोडं वॉकरवर चाललो. मग हळूहळू हळूहळू सर्वच माझी पद्धत चालू. मी पहिलं होतो तसंच कम्प्लीट झालेलं आहे आणि गावात फिरायला परत रुबाबात माझ्या आहे त्याच पद्धतीनं फिरणार. आणि मी सर्वांना सजेशन करेल की जर आपल्याला असं पॅरालिसिस सेंटर कोणाला पण असेल तर त्यांनी नक्कीच रायते पॅरालिसिस सेंटर हे ऑप्शन घ्यावं आणि खूप चांगल्या पद्धतीने ते ट्रीट करता हेच आपले सर्वात बेस्ट ओपिनियन असेल.